आपल्याकडे एक कॉमन प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे आपल्याला अंमलबजावणीसाठी खूप वेळ लागतो किंवा वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. अगदी शालेय शिक्षणापासून किंवा बालपणापासून हे घडत आलेलं आहे. NEP 2020 हे साधारणपणे याचा ड्राफ्ट आधीच तयार होता आणि 2020 अंमलात येणं गरजेचं होतं. परंतु आज 2024 उलटत आलं तरी NEP 2020ची अंमलबजावणी अजून सुरू नाही. यामध्ये इयत्ता 6वीपासून कोडिंग शिकवण्याचा निर्धार केलेला होता, पण आजही कोडिंगचा गंध ना शिक्षकांना आहे ना विद्यार्थ्यांना आहे. फार कमी शिक्षक यातले तज्ज्ञ आहेत, त्याबद्दल माझं काही दुमत नाही, पण बहुतांश ठिकाणी कोडिंगच्या बाबतीत अजूनही कोणतीही माहिती शिक्षकांना नाही आहे. आता यामुळं नेमकं विद्यार्थ्याचं खूप नुकसान होतं. आता हे ज्या वेळेला कोडिंग शिकायला लागतील त्यावेळेला नो कोडचा जमाना सगळीकडे आलेला असेल. आत्ता सध्या लो कोड आणि नो कोड याचा जमाना येत आहे. लो कोड म्हणजे कमीत कमी कोडिंगचं नॉलेज असेल तरीही तो विद्यार्थी ॲप किंवा वेबसाईट डेव्हलप करू शकतो. आणि नो कोडमध्ये कोणत्याही स्ट्रीमचा विद्यार्थी कोडिंगचं नॉलेज नसतानासुद्धा ते डेव्हलप करू शकतो. तर हा जमाना एवढ्या फास्ट बदलत असताना इम्प्लिमेंटेशन मात्र खूपच स्लो आहे. आपलं काय मत